रवी बुध बुधादित्य योग म्हणतात हा मीन राशीसाठी दशम भावातून सुरू झालेला आहे। आणि दशम भावातून जेव्हा रवी सारखा राजा प्रवास करतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्या व्यक्तीला कोण अडचणींवरून मात करण्यापासून थांबवू शकत नाही। दशमे सूर्य बुधो यदि संस्थो कार्यसिद्धिं प्रददाति शुभाय कर्म मार्गे स्थिरताच प्रदोषम ज्ञान योगे शुभदम च फलाय। याचा अर्थ असा आहे, दशम भावातील रवी बुध युती व्यक्तीच्या कार्यक्षेत्रात यश, स्थिरता आणि ज्ञानाची प्राप्ती घडवून आणते। दशम भावाचं महत्व आणि रवी बुध युतीचे जे प्रभाव आहेत हे तुमच्यासाठी फार सखोल असतात। हा कर्म भावच आहे मित्रांनो। वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार दशम भाव हा करिअर, प्रतिष्ठा, समाजातील स्थानांशी संबंधितच आहे। रवी हा आत्म्याचं नेतृत्व करणार आहे, तर बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यापाराचं पण थोड्या प्रमाणात कारक आहे। तो वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक मित्रांनो साधा सरळ नियम आहे। दशम भावात जर सूर्य उच्चस्थ असेल तर व्यक्ती समाजात मान सन्मान मिळवत असतो बघा। याचा अर्थ असा असतो की रवी बुध युती तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रकाश टाकणार आहे। बुध आणि रवी युतीत बुधाची बुधादित्य योग निर्मिती झालेली आहे, ज्यामुळे व्यक्तीला यशस्वी निर्णय क्षमता प्राप्त होते। ही युती तुम्हाला महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यशस्वी बनवेल बघा। रवी बुध युतीचा मीन राशीवरील परिणाम जो आहे तो अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली असेल, कारण की रवी हा अग्नि तत्वाच्या राशीमध्ये म्हणजे धनु राशीमध्ये दशम स्थानात बलवान आहे, मूळ नक्षत्रात। करिअर मध्ये काही जण प्रगतीची वाट बघत असाल तर ते प्रगतीला पण एक नवीन दिशा मिळेल। बुधामुळे तुमच्या कल्पना स्पष्ट होतील आणि रवीमुळे तुम्हाला त्या प्रभावीपणे सादरही करता येतील। उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करत असाल ना, तर तुम्हाला त्यात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल। थोडा नेतृत्व गुणांचा पण इथे विकास होईल, की रवीचा प्रभाव तुम्हाला आत्मविश्वास देईल, तर बुध तुम्हाला योग्य शब्द आणि योग्य वेळ निवडण्याची क्षमता देतो। जर तुम्ही टीम लीडर असाल तर तुमचे निर्णय टीमसाठी फायदेशीर ठरतील आणि तुमच्यासाठी तर ते फायदेशीर ठरणारच आहेत। व्यावसायिक आणि आर्थिक प्रगतीचा जर आपण विचार केला तर दशम भाव हा आर्थिक स्थैर्याचा भाव आहे। बुधामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुव्यवस्थित होतात आणि रवीमुळे तुमचे निर्णय फायदेशीर ठरत असतात। जर तुम्ही व्यावसायिक करारासाठी वाटाघाटी करत असाल ना, तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे। वैदिक ज्ञान आणि वास्तविक जीवनातील संदर्भ जर आपण विचारात घेतला, बुध संवादाचाच कारक आहे आणि वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध मजबूत असेल तर व्यक्तीची वाणी प्रभावी आणि मधुर असते। जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांसमोर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर बुधाच्या प्रभावामुळे तुमचे विचार प्रभावीपणे मांडले जातील आणि त्याचा प्रभाव इतरांच्या मनावर पडेल। समाजातील मान सन्मान दशम भावात रवी असल्याने वाढत असतो। समाजात तुमचा एक वेगळं स्थान निर्माण झालेलं तुम्हाला जाणवेल किंवा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पण तुमची प्रतिष्ठा वाढलेली दिसेल। रवी बुध युतीमुळे तुम्हाला कुटुंबातील जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडता येतील। बुधामुळे संवाद तर सुधारतोच, पण रवीमुळे तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते, तिथं कुठला गोंधळ राहत नाही। जर कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज असेल तर तुम्ही तो संवादाद्वारे दूर तर नक्कीच करू शकताल। मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, बुध शिक्षणाचा कारक असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन शिकवणुकीचा असेल। तुमचा अभ्यासात लक्ष लागेल, एकाग्रता वाढेल। उच्च शिक्षणासाठी जर प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा मिळेल। बुध विद्याकारक, याचा अर्थ आहे बुध विद्या, ज्ञान आणि अभ्यासासाठी तो अनुकूल ग्रह असेल। तर मित्रांनो, जाता जाता एक गोष्ट सांगतो अजून एकदा, दशम भावातील रवी बुध युती तुमच्या जीवनात नवीन दिशा आणि प्रेरणा घेऊन येते। जीवनात अडचणी येणे स्वाभाविकच आहे, पण त्या अडचणींना सकारात्मक दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिले तर त्या संधीमध्ये बदलतात।
त्यामुळे आत्मविश्वास ठेवा, प्रयत्नशील राहा आणि यशस्वी व्हा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.